म्हणते पाणी होते का आमचं भरून? आमचं पाणी होत नाही बरोबर. आम्हाला एवढं अपेक्षित आहे की आमच्या नगराध्यक्षाने आम्हाला पाणी त्या सोडावी. आमच्या पाण्याची कृपया करून त्यांनी कार्य करावं. आम्हाला एवढी विनंती आहे नगराध्यक्षाला आणि सभापती जे पाणी पुरवठ्याचे सभापती आहे त्यांना आमची एवढी विनंती आहे की आमच्या इकडे त्यांनी दक्षता ठेवावी. आणि नसेल होत तर यांनी हे पद सोडून द्यावे. हात जोडून विनंती आहे. पाणी वार्ड नंबर 11 मधून बोलतोय साहेब. सर आमची अपेक्षा एवढी आहे हर्षल भाऊ साबळेंना की आमची इथं पहिले त्यावेळेस 6 तास नळ यायची होती. आता 2 घंटे येतात. त्याच्यामध्ये आमच्या इकडे बोरिंग मशीना लागतात. त्यामुळे आमच्या इथं पाणी येत नाही. आज आमच्या इथं नळ आले होते. आमच्या नळाला एक थेंब पाणी नाही आलं. आमच्या घरी प्यायला पाणी नाही आहे. तुम्ही त्याचा आमचं एवढं उद्देश आहे की तुम्ही इथं येऊन आमची एवढी समस्या सॉल्व करून टाका. आम्ही वार्ड क्रमांक 11चे रहिवासी टेलिफोन कॉलनी. आमच्या इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पहिले बरोबर होता, आता जास्त झाला. कधीपासून प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आता महिन्याभरापासूनच जास्त झाला. पहिले पाणी येत होता आणि ज्यांची मोटर पहिले चालू होता त्यांचं पाणी भरणं होते. ज्यांच्याकडे मोटर नाही मोटर उशिरा लावण्यात आली तर त्यांना पाणीच भेटत नाही. आणि त्याचा वेळही कमी आहे पाण्याचा. जास्त पाणी किती तास पाणी भेटते तुम्हाला इथं? 2 तास 3 तास 2.5 तास 2 तास 2.5 तास. वार्ड क्रमांक 10 मध्ये टेलिफोन कॉलनी आहे. वार्ड क्रमांक 11 मध्ये टेलिफोन कॉलनी माझी आहे. तिथे जर 3 घंटे जर पाणी तुम्ही दिलं त्या 3 घंट्याच्या पाण्यामध्ये जर तुम्ही 750 लिटर पाणी वापरासाठी तुम्ही भरलं ज्यांची मोटर आहे त्यांनी आणि त्या 3 घंट्यामध्ये ह्यांनी भरल्यानंतर आम्हाला जे शेवटचं पाणी मिळते 1 घंट्याचं समजा प्यायचं तर ते आम्ही कसं काय भरणार? जर 3 घंट्यातच तुम्ही नळ बंद केल्यानंतर आम्ही पाणी कसं काय भरणार? आमचं 1 गुंडसुद्धा पाणी मिळत नाही नळ गेल्यानंतर. हा प्रभाग क्रमांक कोणता आहे? हा प्रभाग क्रमांक 11 आहे. अच्छा. एरिया कोणता आहे? एरिया स्टेशन एरिया टेलिफोन कॉलनी. तुमचं नाव काय? स्मिता जाधव. ठीक.